ब्रॉन्किओस्टासिस तर सेगमेंटल किंवा सब सेगमेंटल ब्रॉन्काय जे आहेत ते डायलेट होतात. इन्फेक्शन, इन्फ्लेमेशन, डिस्ट्रक्शन, फायब्रोसिसमुळे डायलेटेशन होतं. डायलेटेशन झालं की सिक्रिशन्स पुलअप होतात, इन्फेक्शन होतं. पुन्हा इन्फेक्शन, इन्फ्लेमेशन, डिस्ट्रक्शन, फायब्रोसिसमुळे डायलेशन. कॉजेस सिस्टिक फायब्रोसिस एक सगळ्यात मोठा कॉमन कॉज आहे. नंतर नॉन सिस्टिक फायब्रोसिस. तर नॉन सिस्टिक फायब्रोसिसमध्ये मग इन्फेक्टिव्ह आणि नॉन इन्फेक्टिव्ह. नॉन इन्फेक्टिव्हमध्ये ॲस्पिरेशन एक आहे, ऑब्स्ट्रक्शन आहे आणि इम्युन रिलेटेड लाईक ॲस्परजिलोसिस. तर ॲस्पिरेशन, ऑब्स्ट्रक्शन, नॉन इम्युनमुळे पण ब्रॉन्किओस्टासिस होतो. मोस्टली त्याच्यात इन्फेक्शन असताच बिकॉज ऑफ पुलिंग ऑफ सिक्रेशन्स. तर प्रिडिस्पोजिंग आहे त्याच्यात म्युकस सिक्रेशनचे प्रॉब्लेम, जसं की सिस्टिक फायब्रोसिस. तर सिक्रेशन्स नसल्यामुळे तिथे इन्फेक्शन होतं. नंतर मोटिलिटी लाईक डिस्कायनेझिया, कार्टा जेनर आणि इम्युन सपरेशन जर असेल तर इन्फेक्टिव्ह रेस्पिरेटरी सिम्पटम्स असतात. कफ विथ स्पुटम, हिमोप्टायसिस आणि नॉन स्पेसिफिक सिम्पटम्स, फटीग, वेट लॉस. ऑस्कल्टेटरी फाइंडिंग व्हराईड असू शकतात, क्लबिंग असू शकेल आणि लॉंग स्टँडिंग आणि सिव्हिअर असेल तर मग राईट व्हेंट्रिक्युलर स्ट्रेन असेल. फाइंडिंग्स CBCवर तुम्हाला न्यूट्रोफिलिक प्रिडॉमिनंट ल्युकोसायटोसिस दिसून येईल. लिम्फोसायटिक दिसेल जर TB असेल. ॲनिमिया दिसू शकेल. LFT-RFTs मेजर इलनेसमुळे चेंज होऊ शकतील. फायब्रिनोजेन ॲक्यूट रिॲक्टंट आहे, तर फायब्रिनोजेन्स वाढलेला असतो सिव्हिॲरिटीनुसार. CXR तुम्हाला सांगेल एक्सटेंट काय आहे, कॅव्हिटी आहे का, TB तर नाही आहे, प्लुरल इफ्युजन आहे का, ट्रकिया शिफ्ट झाला आहे का फायब्रोसिसमुळे. तर बॅक्टेरियल इन्फेक्शन TBमुळे सुद्धा ब्रॉन्किओस्टासिस होतो. व्हायरल ॲडेनोव्हायरस, इन्फ्लुएन्झा व्हायरस त्याच्यामुळे पण होतो. CT केली असेल, एक्सरेची गरज नाही. CTमध्ये तुम्हाला डायमीटर कळेल. DLTसाठी डायमीटर हवा आहे तुम्हाला 14, 15, 16 आणि मग 17 नाही 18, मग 35, 37, 39, 41 सायझेस. ECGमध्ये तुम्हाला पल्मोनरी हायपरटेन्शन असेल तर दिसून येईल. P पल्मोन आले मग RVH स्ट्रेन. स्पायरोमेट्री व्हेरिएबल आहे, ऑब्स्ट्रक्टिव्ह पॅटर्न दिसू शकतो कारण की म्युकस प्लगिंगमुळे ऑब्स्ट्रक्शन होऊ शकतं. DLCO त्या भागात कमी आहे, तर ओव्हरऑल DLCO इन्फेक्टिव्ह आहे ना, नाही याच्यात नाही चेंज होत. इम्फायसिमामध्ये चेंज होतो. इम्फायसिमामध्ये डिफ्युजन होतं, याच्यात डिफ्युजन नाही. क्रोनिक ब्रॉन्कायटिसमध्ये नाही जात, याच्यात पण नाही जाणार. ABG सॅच्युरेशन, इकोमध्ये तुम्हाला पल्मोनरी हायपरटेन्शन दिसून येऊ शकतं. स्पुटममध्ये कल्चर सेन्सिटिव्हिटी करावी लागेल. HRCTमध्ये डायमीटर दिसेल, व्हेसल्स दिसतील ज्या टेपर नाही होत आहेत. तर थिकनिंग इज नॉट डायग्नॉस्टिक. पॅरलल काय म्हणतात लाईन्स, त्याच्यावरनं ब्रॉन्किओस्टासिस डिफाईन करू शकतो. विदिन विजिबिलिटी ऑफ 1 सेंटीमीटर, एअरवे विजिबिलिटी विदिन 1 सेंटीमीटर ऑफ कोस्टल प्लुरल ऑर टचिंग मेडिअस्टायनल. दोन्ही प्लुराच्या 1 सेंटीमीटर आतमध्ये तुम्हाला डायलेटेशन दिसेल. स्पायरोमेट्री व्हेरिएबल पॅटर्न असू शकेल, ऑब्स्ट्रक्टिव्ह असू शकतं. आणि ब्रॉन्कोडायलेटर्स रिव्हर्सॅबिलिटी नसेल तरी दिलेलं चांगलं आहे. भरपूरदा पेशंट डिपेंडंट असतं, तो ब्रॉन्कोडायलेटर्स इफेक्ट करतात. इनहेल्ड स्टिरॉइड इफेक्ट करतात. तर प्री ऑफ प्रिपरेशन इन्फेक्शन आहे तर अँटीबायोटिक लागेल. स्मोकर तर नाही आहे ते बघायला लागेल.
ब्रॉन्कोडायलेटर, स्टिरॉइड्स, म्युकोलायटिक्स, हायड्रेशन, सिस्टेमिक आणि टॉपिकल दोन्ही हायड्रेशन, फिजिओथेरपी, डीप ब्रिदिंग एक्सरसाइजेस, वॅक्सिन्स प्री ऑफ द्यावे लागतील, इन्फ्लुएन्झा, न्यूमोकोकल, टीडॅप आणि कोविड-19. टीडॅप आणि कोविड-19, इन्फ्लुएन्झा, न्यूमोकोकल. प्री ऑफ फिजिओथेरपीमुळे स्पुटमचं एक्सपेक्टोरेशन वाढतं, FEV1वर काही फरक पडत नाही. मग वेगवेगळ्या ड्रेनिंग पोस्चर्स दिलेत आणि रिटेनिंग पोस्चर्स पण आहेत. तर सर्जरी कधी करू शकतो जर ॲक्टिव्ह इन्फेक्शन नाही आहे तर. युनिलॅटरल आणि लोकलाइज्ड इन्फेक्शन आहे, प्रोडक्शन 40 ml खाली आहे, तर 100 ml वर असेल तर जास्त प्रोडक्शन आहे. पुरुलंट नसायला पाहिजे, फॉल स्पेलिंग नसायला पाहिजे, म्हणजे ॲक्टिव्ह इन्फेक्शन नसायला हवं. प्री मेडिकेशनमध्ये अँटीकोलिनर्जिक्स नाही द्यायचे कारण की ड्राईंग होईल. सिडेटिव्ज बघून द्यायचे, रिस्पायरेटरी डिप्रेशन नको व्हायला पाहिजे कारण की कफ रिफ्लेक्स आपल्याला ठेवायचं आहे. ॲस्पिरेशन झालं तर आणखी इन्फेक्शन स्प्रेड होईल. टेक्निक ऑफ ॲनेस्थेशिया इज GA प्लस थोरॅसिक इपिड्रल. लंग आयसोलेशन करायचं DLT टाकून. तर पोस्ट ऑफ ॲनाल्जेसिया महत्त्वाचं आहे कारण की तुम्हाला इमिजिएटली फिजिओथेरपी, ॲम्ब्युलेशन चालू करायचं आहे, स्पायरोमेट्री चालू करायचं आहे कारण की जे पण बेसल अटॅसिस झाला आहे तो पण प्रिव्हेंट करायचा आहे आणि मोबिलाईज करायचे, कफ आउट करणं महत्त्वाचं आहे. इंट्रॉप तुम्हाला GAमध्ये स्पिलेज अवॉइड करायचं आहे, पसचं ते मेन आहे. इंडक्शनमध्ये होऊ शकतं म्हणून कफ रिटेनिंग पोझिशनमध्ये तुम्हाला इंडक्शन करायचं आहे. तर रॅपिड सिक्वेन्स करावं लागेल. क्रिकॉर्ड प्रेशर देण्याची गरज नाही आहे, ते ॲस्पिरेशन नाही आहे. रॅपिड सिक्वेन्स फक्त IPPV प्रिव्हेंट करण्यासाठी आहे आणि स्पिलेज होऊ नये म्हणून. तर स्पिलेज ट्रान्सलोबार किंवा ट्रान्सपल्मोनरी पण होऊ शकतं. प्री ऑक्सिजनेट करा, मग रॅपिड सिक्वेन्स करा. आयसोलेशन जर मग तसं अचीव होत नसेल तर मग अवेक करू शकता तुम्ही. डीप घेऊन पेशंटला ब्रॉन्कियल DLT टाकून किंवा ट्यूब टाकून मग फायबर ऑप्टिक अंडर ब्रॉन्कियल ब्लॉकर टाकता येईल. कारण की समजा जिथे एवढे जास्त सिक्रेशन्स आहेत की ते अवॉइड होतच नाही आहेत, मग तिथे अवेकच इंट्युबेशन करावं लागणार आहे. अच्छा, हां, ही इज सेइंग अबाउट अवेक इंट्युबेशन म्हणतो तो. ट्यूब टाकून, फायबर ऑप्टिक टाकून. ही इज नॉट स्पीकिंग अबाउट इनहेलेशनल इंडक्शन, अवेक इंडक्शन जिथे सिक्रेशन्स कमीच होत नाही आहे, DLT किंवा ब्रॉन्कियल ब्लॉकर टाकून. टॉपिकल ॲनेस्थेशिया तर द्यावाच लागेल तुम्हाला अवेक करताय तर. मग बाकी लंग प्रोटेक्टिव्ह स्ट्रॅटेजीज, लो टायडल व्हॉल्यूम, CPAP to prevent shunt, closed circuit with humidified gases किंवा मग HME वापरून ह्युमिडिफिकेशन ठेवायचं आहे, ड्राईंग नाही होऊ द्यायचं आहे. सक्शनिंग करायचं आहे वारंवार आणि सेपरेट सक्शन वापरा वेगवेगळ्या एरियासाठी. आणि रिजिड आणि फायबर ऑप्टिक दोघेही ब्रॉन्कोस्कोप रेडी पाहिजे सक्शनिंगसाठी. पोस्ट ऑफ कॉम्प्लिकेशन, ब्रॉन्कोपल्मोनरी फिस्चुला, लीक, डिफिकल्टी विनिंग एम्पायमा, अटलेक्टासिस, निमोनिया. एक्स्ट्युबेटेड ऑन टेबल करू शकतो. नंतर ठीक आहे, दॅट्स इट. तर मेनली स्पिलेज अवॉइड करण्याकरता तुम्हाला रॅपिड इंडक्शन अंडर IV किंवा इनहेलेशनल GA किंवा अवेक जर सिक्रेशन्स कमी होत नसेल तर थोरॅसिक इपिड्रल प्लस GA. अवॉइड अँटीकोलिनर्जिक्स, अवॉइड सिडेटिव्ह टू प्रिव्हेंट ॲस्पिरेशन.
आणि HME ठेवायचं आहे, CPAP ठेवायचं आहे, लंग प्रोटेक्टिव्ह स्ट्रॅटेजीज ठेवायचे आहे. इंडक्शन इन कफ रिटेनिंग पोझिशनमध्ये.